सुरुवात करूया आणि आता देवीचं 9 दिवस आपल्याकडे आगमन झालेलं आहे। तर बोलो अंबे माते की जय। आणि आता आपल्या कामाला पण सुरुवात होते देवीच्या कृपेने। आता सगळ्या आपल्या प्रकल्पात असलेल्या राक्षसांचा संहार करून लवकरात लवकर सगळ्या नकारात्मक वृत्तीचा संहार करून देवीने लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आमच्या पुढे मार्गस्थ कराव्यात ही देवीला आमच्याकडून प्रार्थना आहे। आणि मला असं वाटतं की आता जे काम आपलं होतंय किंवा जे सुरू होणार आहे ते सगळं अंतिम टप्प्यामध्ये येण्याचे असा चान्सेस वाढलेले आहेत आपले सगळ्याच बाबतीमध्ये। तर प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन की आपल्याकडे एक सुगी असा एक मोठा डेव्हलपर आपल्याकडे आला ज्याचं आपल्याला खूप आधीपासूनच माहित होतं। मला वाटतं सगळ्यात पहिलं नाव आपणच त्याचं इथे घेतलं मीटिंगमध्ये आणि आपण सगळ्यांना सांगितलं होतं की असा एक डेव्हलपर यायचा प्रयत्न करतोय आणि तो कदाचित येईल। त्यामुळे एवढा मोठा आता डेव्हलपर आल्यानंतर काम 100% होणार आणि 2029ला आपल्याला चावी मिळणार हे एवढं आता आपल्या बरोबर नक्की झालेलं आहे। त्यामुळे तो एक विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी की आता आपल्याकडे चांगला डेव्हलपर येतोय, चांगलं काम होतंय आणि एक ती जमेची बाजू आहे की चांगला डेव्हलपर आल्यानंतर आपल्याकडे काम पण लवकरात लवकर सुरू होईल। आणि आमची मीटिंग सुगी डेव्हलपर बरोबर झाली। किती तारखेला झाली आपली मीटिंग? आपली 22-23 ला 22 ला झाली। 22 ना? 22 नाही 23 ला झाली। 23 ला झाली। 23 तारखेला आपली मीटिंग सुगी डेव्हलपर यांच्या ऑफिसला तिथे झाली। आपल्यापैकी भरपूर जण तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्याची संदर्भात आपण व्हिडिओ पण सगळ्यांना पाठवला, त्याची माहिती पण आपण सगळ्यांना तुम्हाला दिली। आणि जी काही मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही कणखरपणे सगळ्यांची बाजू मांडली। तुम्ही म्हणजे जे तिथे उपस्थित होते जर त्यांना आपलं काही मत मांडायचं असेल ते मांडू शकतात। आम्ही कुठेही असं म्हणजे ज्या आवाजात आम्ही इथे बोललो तशाच म्हणजे थोडा कमी होता आवाज, कारण कॉन्फरन्स रूम मध्ये बसलेलो होतो। ह्या आवाजात बोलण्यात काय पॉईंट नसतो, आवाज कमी होता पण जे मुद्दे होते ते आम्ही तेवढ्याच तीव्रतेने ज्या तीव्रतेने आम्ही इंटेन्सिटीने इथे बोलतो त्याच तीव्रतेने त्या मीटिंग मध्ये सुद्धा बोललो। मला वाटतं हा बंसी दादा पण तिथे होता, बच्चेलाल भाई होते। जो सब पॉइंट था हमने उसी इससे इंटेंसिटी से बिल्डर से बात किया है बहुत अच्छे से, बराबर ना? कुछ कहीं पे भी कॉम्प्रोमाइज किया ऐसे लगा आप लोगों को? क्योंकि ऐसा बहुत बार ऐसा आरोप भी हुआ कि ये लोग कश्यप मेहता के साथ मिले हुए हैं। आपको वो मीटिंग में आने के बाद कुछ फील हुआ क्या ऐसा, मतलब कि हम फील हुआ कि सर्जी वाला वातावरण नहीं था वहाँ पे एकदम बोलते ना जैसे हम है वैसे वो है। हाँ वैसे ही था, गरज नहीं था, प्रॉपर था एकदम। हाँ और कट टू कट होतं जे काही मीटिंग होती कट टू कट आम्ही त्याच्यामध्ये वार्ता केली, कट टू कट आम्ही सगळ्या गोष्टी बोललो। पहिला मुद्दा हा आम्ही धरून ठेवला, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आमचे अभय योजनेची लोक आणि अपात्रमधून पात्र झालेली लोक आणि अपात्र बांधव सगळ्यांना भाडं मिळालं पाहिजे। तर त्या संदर्भामध्ये सगळ्यांना 30 तारखेला चेक मिळत आहे, तर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। तर ते ऑलरेडी तुमचे चेक सगळे रेडी बिल्डरने डेव्हलपरने केलेले आहेत आणि आम्ही सांगितलेलं आहे GBRच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना त्या संदर्भातला चेक तुम्हाला देण्यात यावा। ज्यांनी ॲग्रीमेंट केलेलं नाहीये त्यांना ॲग्रीमेंट आत्ता करायला काही हरकत नाही। त्याचं कारण असं आहे की त्याच्या पुढचं एक सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट आपण करतोय डेव्हलपर बरोबर, त्याचे जे काही पॉईंट आहेत ते आमची सुगी डेव्हलपर बरोबर मीटिंग झाली आणि बऱ्यापैकी मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला जे राक्षीने आक्षेपार्ह पॉईंट आपल्याला जे टाकलेले होते किंवा आपल्याला असं वाटत होतं की हे पॉईंट आक्षेपार्ह आहेत ते सगळे पॉईंट हे करून म्हणजे खारिज करून एक नवीन ॲग्रीमेंट करण्यासाठी पण सुगी डेव्हलपर तयार झालेला आहे आणि त्याचं पहिला ड्राफ्ट आमच्याकडे उद्या येईल। मला वाटतं परवाच्या दिवशी आमची बैठक झाली, बरोबर ना? परवा। आणि आजही आमचं बोलणं झालं त्यांच्याबरोबर, रेग्युलरली बोलणं सुरू आहे। त्या ॲग्रीमेंट मधले जे काही पॉईंट काढायचे होते, ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्यावरही आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यावरही सकारात्मक आपल्याला उत्तर दिलेलं आहे। आता ज्या 9 जणांचं ॲग्रीमेंट नाही झालंय त्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत। त्यांनी कधी करायचं काय करायचं ह्या मीटिंग नंतर मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन। तुम्ही ते सगळं करून घ्या प्रोसिजर, तुमचा चेक हातात घ्या। एकदा पैसे आल्यानंतर अजून ऊर्जा येईल तुम्हाला काम करायला। त्यामुळे सगळ्यांनी पैसे घ्या, आधी पैसे येत आहेत ते लक्ष्मी आपल्याला आता देवीच्या म्हणजे लक्ष्मीच्या ह्याने पावलाने लक्ष्मी येते ती घ्या लक्ष्मी। आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे काही पुढचं 1 वर्षाचं भाडं आहे सगळ्यांना ते आपल्याला एसआरएच्या माध्यमातून तर प्राप्त होणारच आहे। पण जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना भाडं मिळत नाही तोपर्यंत
हे आपण करणारच नव्हतो, हे 100% आम्ही सांगितलेलं होतं आणि त्या प्रकारेच आम्ही तिथे आमचं मत मांडलं. दुसरा आमचा विषय होता की 30 तारखेच्या आधी आपण त्याच्याकडून रेंट घ्यायचा, बरोबर आहे ना, त्याशिवाय आपण त्याला मान्यता द्यायची नाही असा आम्ही विषय धरून ठेवलेला होता, बरोबर ना, की 30 तारखेच्या आधी आम्हाला भाडं दे, 30 तारखेच्या आधी भाडं जर नाही दिलं तर आम्ही तुला मान्यता तिथे देणार नाही. पण त्यांनी आम्हाला मुद्दा सांगितला सुगी डेव्हलपरने की बघा मी आज इथे पैसे टाकणार 13 करोड रुपये 14 करोड रुपये ते टाकून मी इथे काम करायला येतोय, बरोबर आहे, मला तुम्ही आज मी तुम्हाला भाडं दिलं 14 कोटी रुपये, बरोबर आहे, आणि उद्या तुम्ही मला GBR मध्ये मान्यताच नाही दिली तर मी काय कोणाकडे मागू 14 कोटी रुपये, कारण तुमच्या अकाउंटला गेल्यानंतर मी तर तुमच्या दरवाजे देऊ शकत नाही भाडं मागायला परत. मग तुम्ही गायब होणार, तुम्ही गायब, कमिटी गायब, सगळे गायब, आणि मग आम्ही कोणाकडे ते भाडं मागायचं. मग आणि हा मुद्दा आम्हाला पहिल्यापासून माहित होता की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे 30 तारखेच्या आधी पण धरून ठेवण्याचं काम आपलं आहे. उद्या त्याच्यावर काय उत्तर येतंय आणि काय नाही येतंय हे त्यांनी आपल्याला उत्तर दिलं, बरोबर ना, पण आपण जर बोललोच नसतो तर आपल्याला त्याच्यावर उत्तर मिळालं असतं का, नाही मिळालं असतं. पण आम्ही धरून ठेवला नाही, आम्ही म्हटलं भाडं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही आमच्यावर 100% विश्वास ठेवू शकता. मी म्हटलं विश्वास तर आमचा 100% आहेच तुमच्यावर, पण आम्हाला लिहून पाहिजे जे काही आहे. मग लेखी पाहिजे तर त्यांनी सांगितलं की आम्ही GBRच्या नोटीसला ते लिहून दिलेलं आहे, 15 दिवसाच्या आत आम्ही भाडं SRA जमा करत आहोत, ठीक आहे. तर त्यांनी आता लिहून पेपरवर दिल्यानंतर अजून त्याच्यामध्ये ताणून बसण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे आम्ही तिथे काही ताणलं नाही. आम्ही म्हटलं चला हा पॉईंट आपण कव्हर केला, पुढे जाऊया. दुसरं मला ते लेटर पत्र दाखव ना, आपण जे सुगीला दिलंय ते, मी जे पत्र पाठवलं असेल बघा ना. त्यांनी असं सांगितलं की थोडी आपण जी भाडं मिळण्याची जी प्रक्रिया असते जी SRA मधून असते की आधी SRA, मग प्रत्येक SRAच्या इथे ती लांब लचक प्रोसिजर असते, या साहेबांकडे राहिलं त्या साहेबांकडे राहिलं, हा, तर हे आपण त्यावेळेला अनुभवलंय. तर ते बोलले की ते कमी करण्यासाठी SBI मध्ये अकाउंट आहे त्यांचं, तिथे त्या अकाउंट मधून डायरेक्ट लोकांच्या बँक अकाउंटला RTGS करून पाठवले जातील. त्या ह्याच्यावरती पण ती लोक काम करतील, परंतु ते म्हणाले की 15 तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करू की सगळे जेवढे पण सभासद आहेत पण त्यांचा सगळ्यांचा डेटा आम्हाला बरोबर पाहिजे, कुठलीही चूक नको अकाउंटमध्ये, जेणेकरून 1 0 राहिला, 1 0 कमी आहे, जास्त आहे, नाव बरोबर आहे नाहीये, ते सगळं तुम्ही बरोबर चेक करून आम्हाला दिलं तर बरोबर. आणि ग्रुपमध्ये लिस्ट आल्यानंतर आपली पण जबाबदारी आहे की माझं अकाउंट दिलंय तिकडे तर माझं मला चेक करणं पाहिजे, बरोबर ना. आम्ही तर 100% त्या दिवशी तर हम लोग बैठ के मोरिया जी वहाँ पे सब A to Z डिटेल सब चेक किए, पण त्याच्यामध्ये 2 जणांचं तरीही शेवटी भाडं राहिले. आपले अन्सारी साहेब आणि अजून एक भाटावडेकर म्हणून आहेत. कोणाला भाडं न येणं म्हणजे दुःखाचीच गोष्ट आहे, बरोबर ना. सगळ्यांचं भाडं आणि त्यांना बिचाऱ्यांना भाडं नाही मिळालं, पण ग्रुपमध्ये लिस्ट आल्यानंतर ते चेक करणं हे तुमचं गरजेचं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कुठलेही पेपर जमा करायला कमिटीच्या ऑफिसला जाणार नाही. त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या बिल्डरच्या ऑफिस मधून सगळ्यांना रेंट देणार. आम्ही म्हटलं एक जण आम्हाला 100% आम्ही तुमच्या कुठल्याही कमिटीच्या ऑफिसला आम्ही भाडं मागायला जाणार नाहीये. आम्हाला डेव्हलपरने इंटरफेअर करायचं, डेव्हलपरच्या इथून आम्हाला भाडं मिळालं पाहिजे. तर त्यांनी त्याच्यावर आम्हाला मान्यता दिली. त्यांनी सांगितलं तुमच्या सगळ्यांचे कागदपत्र तुम्ही आमच्याकडे द्या आणि ते जे काही रेंट असेल, जे काही भाडं असेल ते आम्ही त्या माध्यमातून तुम्हाला देतो. काय पासवर्ड आहे काहीतरी. त्याच्यानंतरचा मला वाटतं पॉइंट आपला होता की 8,000 स्क्वेअर फीटचं जे त्यांनी लिहून दिलंय 20 कोटी रुपये लिहून दिलेले आहेत 8,000 स्क्वेअर फीट, आणि आपल्या मागच्या भाड्याच्या पोटी जे पैसे लिहून दिलेत, आमचं म्हणणं होतं की ते कुठेतरी लिखित मध्ये पाहिजे, तुमच्या लेटर हेडवर आम्हाला नको. आणि ह्या कमिटीने आपल्यापासून ती जी नोटीस होती 210ची NOC ती लपवून ठेवलेली होती. नोटीस होती NOC. मीटिंगच्या आधी आम्हाला डेव्हलपरने पाठवली की हे बघा NOC मध्ये आम्ही लिहून दिलेलं आहे की तुम्हाला OC म्हणजे बिल्डिंग मध्ये तुम्हाला OC मिळायच्या आधी 20 कोटी आम्ही तिथे जमा करणार तुमचे, त्याच्यानंतरच आम्हाला SRAने OC द्यावी किंवा आम्हाला तिथे ताबा द्यावा, अशा प्रकारचं लिखित बिल्डरने दिलेलं आहे. आणि SRAची ऑर्डर आहे, ती ऑर्डर सुद्धा आम्ही ग्रुपवर पाठवलेली आहे. मग त्याच्यानंतर आमचं समाधान झालं.
जर SRAच्या ऑर्डरवर ते आलेलं आहे तर आम्हाला काही प्रश्न नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सांगताय की एवढ्या माळ्याची बिल्डिंग तेवढ्या माळ्याची बिल्डिंग, बरोबर आहे. मग आम्ही सांगितलं होतं की 10 कोटी रुपये अजून पाहिजेत, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये 2 कोटी रुपये आम्हाला देण्याचं मान्य केलेलं, तर तुम्ही देणार का? तर हा विषय ऍक्च्युली आमच्या कमिटीने बोलायला पाहिजे होता लोकांसाठी, पण त्यांना लोकांसाठी बोलायच्या ऐवजी स्वतःसाठीच मला वाटतं ते बोलले असतील, किंवा बोलले असते तर बोलले असते की 2 कोटी आम्हालाच द्या, आम्ही वाटून घेतो. पण बोलले असते तर आम्हाला युनिव्हर्सिटी दाखवली असती. हा, तर त्यांची तशी कामाची पद्धत नाही, आम्ही अडवून धरलं, आम्ही सांगितलं 5 कोटी तरी द्या, तर ते 5 कोटी द्यायला तयार नव्हते. मग शेवटपर्यंत आमचा त्याच्यावर वाद झाले. मी त्याला म्हणत होतो 3 तरी करा, 4 तरी करा, तरी ते काय अग्री केलं नाही त्यांनी. पण 2 कोटी रुपये एक्स्ट्रा आपल्याला मान्यता मिळालेली आहे 2 कोटीला, आणि तेही आपण लिखितमध्ये 30 तारखेच्या आधी घेण्यासाठी मी ऑलरेडी गणेश गुरेंशी या विषयावर बोललोय की आम्हाला जे काही आहे इंडिव्हिज्युअल अग्रीमेंटमध्ये पण, आणि 20चे ते 22 करा तिकडे, आणि त्याप्रमाणे उद्या ज्या वेळेला आपली ही बिल्डिंग तयार होईल त्यावेळेला आपल्याकडे आपण ते पैसे ठेवून त्याच्यावर जे काही व्याज येईल त्याच्यावर सोसायटी पूर्ण चालवू शकू. म्हणजे उद्या जे काही प्रॉब्लेम होत आहेत, आज सहकारवाडी सारख्या बिल्डिंगमध्ये 1000 रुपये मेंटेनन्स लोक भरत नाहीयेत, आज खिशातून भरून राहत आहेत भाडं, पण उद्या बिल्डिंगमध्ये आल्यानंतर 1000 रुपये पण कोण भरायला तयार नाहीये. तर अशा प्रकारची स्थिती उद्या आपल्या बिल्डिंगमध्ये पण होण्याची शक्यता आहे, आणि कोणावर काय परिस्थिती येईल आपण सांगता येत नाही. त्यावेळेला असे पैसे आपल्याला पाहिजेत, आणि त्यासाठी म्हणून त्याची मान्यता सुद्धा आम्ही त्या मीटिंगमध्ये घेतली, आणि त्याचं लिखित त्यांच्याकडून आपण त्यांना आम्ही सांगितले 30 तारखेच्या आधी द्या, किंवा मग 30 तारखेच्या GBRला तुम्ही हा मुद्दा उचलून धरा तिकडे की आम्हाला 22 कोटी देणार, असं तुम्ही म्हणजे 2 कोटी तुम्ही ऍडिशनल सांगितलेत मीटिंगमध्ये, ते पण इथे मान्य करून घ्या, असं तुम्ही तिकडे मुद्दा मांडा. आम्ही सांगतो तुम्हाला काय मुद्दा आहे तो, ठीक आहे. तो पण तुम्ही जो 22 कोटीचा मुद्दा आहे ना, लिमिटेड टू 738 लोकांसाठी, बरोबर, कारण ऍडिशनली ते ऍड करणार आहेत, म्हणजे 100-150 त्यांना नाही गोलकंड आला तर ते आपल्याला वाढणार नाही. 100% आपण तो मुद्दा त्यांना सांगू, 738 लोकांसाठी तुम्ही ते जे पैसे आहेत, आणि त्याच्यात पण तो आता मुद्दा आता तो चर्चेचा नाहीये, आधी 22 कोटी अकाउंटला येऊ दे, त्याच्यानंतर ते कसं करायचं आणि काय डॉक्युमेंटेशन मध्ये करून घ्यावं लागेल. नाही, डॉक्युमेंटेशन मध्ये करू आपण, डॉक्युमेंटेशन मध्ये करू, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण तो त्याचे कसं डिस्ट्रीब्युशन करायचंय, 738ला पण करायचंय की नाही तो पण मुद्दा. 738ला उद्या टाकल्यानंतर सगळे 738 येणार तुझ्याकडे, लक्षात ठेव. त्याच्यामधून ते आपल्याला सगळं बघावं लागेल. म्हणजे ते आपल्या एरियातले 2 कोटीचा मुद्दा तुम्ही ठेवताय तो बरोबर आहे, 20 कोटीचा मुद्दा आहे तो आता चर्चेचा विषय नाही आहे, हे लक्षात ठेवा. नाही, आता चर्चेचा नाही विषय नाही, आम्ही आपण मान्य करून घेतलेलं आहे, ते लिहून घेणं ते आपल्याकडे गरजेचं आहे. 2 कोटीचा जे काही मुद्दा आहे तो आपल्याला ज्याचा मान्यता GBR मध्ये मिळत असेल तर तो घेणं, त्याच्या पुढे आपण 738 वगैरे आता सध्या लिहायचं नाही, बरोबर आहे. ते आपण नाही लिहायचं, आकडा टाकू नका, ते आपण नंतर बघूया. ज्यांनी घरं तोडायलाच दिली नाही त्यांना का पैसे मिळाले, बरोबर आहे ना. तो आता ऐका ना, तो विषय नाही, विषय नाही, विषय नाही आता तो, ठीक आहे. 20 करोड सुगी डेव्हलप आमचा दुसरा मुद्दा होता की सुगी डेव्हलपर जर त्याची अपॉइंटमेंट होत असेल तर त्याचा अजेंडामध्ये उल्लेख करण्यात यावा. GBRच्या अजेंडाला त्याचा उल्लेख झालेला आहे, त्यामुळे त्या विषयावर पण आपल्याला क्लॅरिटी मिळाली. आणि ह्या कमिटीने GBRची नोटीस न्यूजपेपरला दिली, म्हणजे हे तुमचं जी GBRची अजेंडाची नोटीस आहे ती तुमच्या पेपरला दिली, वर्तमानपत्राला, पण ती आपल्याला पाठवली नाही. आदल्या दिवशी 22 तारखेला ती आलेली असून सुद्धा येऊन सुद्धा ती आपल्याला आली नाही. जेव्हा आम्हाला भेटली तेव्हा सगळ्यात पहिला आम्ही ग्रुपला टाकली, त्याच्यानंतर मग हे लोक पाठवतात ग्रुपला क्षमस्व. त्यामुळे आयुष्यभर आता सगळ्यांचं क्षमस्वच करायचं यांच्याकडे राहिलेलं आहे, कारण बाकीचं काही काम केलं नाही त्यांनी. जाता जाता माफी मागतायत, पण अरे बाबा, निदान क्षमस्व लिहिलं त्याच्यासाठी पण तुम्ही त्यांना एक पुरस्कार द्यायला पाहिजे. आतापर्यंत कधी असं तुम्ही बोलू नका, आतापर्यंत कधी कोणाला त्यांनी क्षमस्व हा शब्द वापरला नव्हता. आतापर्यंत तू कोण रे, तू कोण, मोठा आहेस का, शाणा आहेस का, यस की नो, यस की नो, बरोबर आहे. हा, तू सभासद आहेस का. काळ जवळ आला की लोकांना आपल्या तिकडे काय
पंधेरे बोलतोय त्याचा काय रूम आहे काय? आणि बोलताय त्याचं घर आहे का? बरोबर आहे. हो ठीक आहे. तू तर तर निर्लज्ज आहे रे. मी निर्लज्जच आहे. अरे तुम्ही सुरू होऊ नका, थांब रे मग. नाही त्याला कळलं त्याला कळलं ते तुम्ही काय बोलतो ते. ठीक आहे. तर हा विषय आम्ही त्यांना सांगितला आणि त्या विषयावर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही ऑलरेडी अजेंडामध्ये टाकलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं तुमचा जो सुधारित प्लॅन आहे डेव्हलपमेंटचा, तो डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्हाला तुम्ही सादर करा किंवा तो आम्हाला द्या. तर त्यांनी सांगितलं की अजून आमचा डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला नाही, तो आम्ही जसा तयार करू त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची एक कॉपी, एक प्रत आम्ही तुम्हाला 100% देणार. की अजूनपर्यंत आमचं रेडी झालेलं नाही की आम्ही ते कशा प्रकारे करणार आहे, काय गोष्टी त्याच्यामध्ये करणार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला एवढं आश्वस्त करतो की त्या ठिकाणी आम्ही पीटीसी बनवणार नाही. म्हणजे जे 485 लोक बाहेरची येणार होते आधी ते कोणत्याही प्रकारे इकडे आता प्रकल्पामध्ये येणार नाहीये. जी काय हो लिहून देणार आहे तो फक्त युवांसाठी आणि सभासदांसाठीच लढणार. हो 100%. कारण का हा कमिटीचा अजेंडा नव्हता. बिल्डरला पण 400 लोक टाकायचीच होती आणि कमिटीला सुद्धा टाकायचीच होती. हो. कमिटीचा काही प्रॉब्लेमच नसतो. कमिटीचं कसं उठ बोललं की उठ, बस बोललं की बस. उठत नाही ना, उठत पण नाही ना, बसत पण नाही. जाऊ दे आता, एवढा डेंजर विषय नको. उठ बोलला तर उठ म्हणजे कॅमल, बोलला तर छू. जेव्हा 460 लोकांचा मुद्दा आला तेव्हा डोळ्यातून अश्रू येत होते आपल्या. माणसं आल्यानंतर करायचं काय? दुसरा आम्ही पॉइंट तिकडे मांडला की आम्ही पाठवली म्हणून आपल्याकडे काय झालं असतात. दुसरा पॉइंट आम्ही तिथे मांडला की 39 माळ्याचा जो मुद्दा आहे तो. तर 39 माळ्याचा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं, जर 2 मिनिटं पॉज कर. त्याने आम्हाला मांडला की आम्हाला 100% ह्या निवडणुकीची स्थगिती तुम्ही हटवून द्यायला पाहिजे आणि त्या मुद्द्यावर तुम्ही आता मीटिंग मध्ये GBR मध्ये हा मुद्दा ताणून धरणं गरजेचं आहे. बरोबर. आज आम्ही जाहीरपणे सांगतोय तुम्हाला, कारण आज पण जी GBR होते ती ह्याच लोकांच्या अंतर्गत आपण GBR देतोय. बरोबर आहे. तर कुठेही हा मुद्दा आपल्याला खाली पडू द्यायचा नाही. आमचं इलेक्शन हे येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये लावून देण्याची जबाबदारी तुमची आहे. ती आम्हाला लावून द्या. आणि तिथे सगळे असणार आहेत. महेश तुमचा कोण, तो अजून कोण, कृष्णकुमाल आणि हरिशंकर यादव, ह्या 3 लोकांनी आपल्या निवडणुकीवर स्थगिती आणलेली आहे. त्यांना प्रश्न विचार. जेव्हा हा मुद्दा तिथे येणार त्यावेळेला सगळ्यांनी उठून, महेश आणि ह्या 3घांना सगळ्यांना प्रश्न विचारला पाहिजे. कोणाला विचारून तुम्ही आमच्या इलेक्शनवर स्टे आणलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यांनी उचला हा मुद्दा आणि त्या मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी उचलून धरायचंय आणि आम्हाला तुम्ही नाहीच पाहिजे अशाच हिशोबाने सगळ्यांनी तिकडे आवाज उचलून धरायचा आहे. 100% हे काम तुमचं आहे. बरोबर. बाकी कुठल्या मुद्द्यावर तुम्ही बोला नाही बोला हा तुमचा विषय आहे. आम्ही इथपर्यंत सगळा लढा घेऊन आलो. आम्ही आमचं जे काम होतं, आम्हाला ज्या काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या त्या सगळ्या आम्ही आमच्या परीने आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. आम्हाला जे शक्य झालं, ज्या गोष्टी बोलता आल्या, ज्या गोष्टी धरून ठेवता आल्या त्या आम्ही सगळ्या केल्या. आता मैदानामध्ये उतरण्याची वेळ तुमची आहे. मैदानामध्ये उतरल्यानंतर तिकडे फिल्डिंग लावा, चांगली बॅटिंग करा, बरोबर ना, आणि मॅच जिंकून या. हे बघा, आपल्याला आम्ही बिल्डरला कुठे अडवत नाहीये, बरोबर आहे. आज बिल्डरला अडवायची भूमिका आहे का आपली? सुगीला आम्ही वेलकमच करतोय. सुगी सारखा डेव्हलपर येतोय, आपण त्याला वेलकम करतोय. आपण कुठेही असं म्हणालो नाही की आम्ही बिल्डरला मान्यता देणार नाहीये, बरोबर ना. असा कोणताही विषय आपण सांगितला नाही. पण तुमचे जे काही मुद्दे आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते सगळे तुम्ही प्रश्न मांडले पाहिजेत. आणि तुमचा जो काही निवडणुकीचा विषय आपला, तो निवडणुकीचा विषय तर 100% तुम्ही तिथे घेतला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तिथे मिटिंगला जा. ज्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे ती 100% व्हायला पाहिजे. याच्या आधी तुम्ही कोणत्याच मीटिंगमध्ये बोलला नाहीत. आता बोलायची वेळ आहे. आता तुमची बोलायची वेळ आहे. बोला. आज आपण बोललो, निदान 2 कोटी घेऊन आलो. बोललोच नसतो तर काय मिळालं असतं? बोललात तर अजून 2 कोटी भेटते. मागितले मी आणि ते काय
2 कोटी आम्ही वाटून घेणार म्हणून नाही आणले आम्ही, ते 2 कोटी सगळ्यांना म्हणून आणले. वाटून एक्स्ट्रा आहे हा 8,000 हाँ उसके अलावा 2 करोड़ एक्स्ट्रा. 2 करोड एक्स्ट्रा तो त्यांना ते बाहेर कंपल्सरीच आहे. ते द्यावंच तो लागेल. एसआरएच्या नियमामध्येच आहे. देवानीच देव हे पाठवलं ना, एसआरएच्या म्हणून तर इथपर्यंत आलो आम्ही. एसआरएच्या नियमामध्येच आहे की प्रत्येकाच्या मेंटेनन्सच्या पोटी एसआरएला विकासकाला 40,000 रुपये भरायला लागतात. ते त्याला भरावेच लागणार आहेत एसआरए मध्ये. ठीक आहे. आणि एसआरए ते आपल्याला सोसायटीला देतं ते पैसे. गणपती सोसायटी चांगली असली पाहिजे तर ते पब्लिकला कळतं. ते कसं आहे की आता तुम्ही काही काळजी करू नका, आता आम्ही आहोत ना. आता कुठले ट्रान्झॅक्शन कुठले होणार, किती पैसे आले, किती शून्य वाढले, सगळं आपल्याकडून डेटा गाळल्याशिवाय पुढे जाणारच नाहीये. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आणि आता बाकी जी मैदानातली लढाई ती तुम्ही लढा, बाकी पेपरची लढाई काय लढायची असेल ते आम्ही सगळे लढायला सक्षम आहोत. आणि आपल्या बरोबर असलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक कोणी असू दे, तो अपात्र. आता मला वाटतं अग्रीमेंटचे जे मुद्दे आहेत ते शेखर सांगताना तुम्हाला सांगेल की आम्ही जे अग्रीमेंटमध्ये मुद्दे टाकले ते कशा प्रकारे यशस्वीरित्या पास पण करून घेतले जातात. त्याचा उद्या ड्राफ्ट पण येईल. सगळ्या अपात्र बांधवांना शेवटपर्यंत मदत करण्याचं आश्वासन आपण त्याच्यात घेतोय बिल्डरकडून सगळ्यांना. आणि शेवटपर्यंत भाडंही थांबणार. सगळ्यांना शेवटपर्यंत भाडं, त्याच्यावर कार्यवाही करण्याचं जे त्याच्यामध्ये नव्हतं अग्रीमेंटमध्ये, त्यासाठीही सुगीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला त्याच्यामध्ये पण काही हरकत नाहीये, तुम्ही तो मुद्दा टाका, कारण आम्ही कुठेही चुकीचं काम करणार नाही, त्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाही. त्यामुळे तोही मुद्दा आपला यशस्वीरित्या आपण पास करून घेतला, तेही शेखर आता सांगेल. मला असं वाटतं की चांगल्या रीतीने आपल्या सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. कोणाला अजून कोणताही मुद्दा बोलायचा असेल तर त्यांनी बोला. आणि त्याच्यानंतर शेखर अग्रीमेंटचे जे मुद्दे आहेत ते सगळ्यांना सांगेल. परवा कोणीही असं करू नका की मीटिंगला जाणार नाही. वेळात वेळ काढून हा आऊंगी और आपको बराबर मीटिंगचं स्थळ. हा तुम्हाला अच्छा मीटिंग बोला. अजून कोणाचा काही मुद्दा आहे तर प्लीज घ्या. मीटिंगचं समजावून सांगतो. मेट्रो स्टेशनच्या ऑपोजिटला जायचं आणि जो ऑफिस वुड्स बिल्डिंग आहे त्याच्या पुढे गेलं चढण लागते, तिथेच लँडमार्क. आम्ही ग्रुपवर ऐका, आम्ही ग्रुपवर ऍड्रेस पाठवतो तुम्हाला सगळ्यांना. एक सविस्तर ऍड्रेस पाठवून देऊया मराठीमध्ये लिहून सगळ्यांना. आणि सगळ्यांनी ऐका रे, सगळ्यांनी वेळेमध्ये मीटिंगला जा. ठीक आहे. आणि हा